बनवूया नाचणीची इडली। पहा किती नरमचट झाली। नाचणी घेऊ 1 वाटी, ती धुवून काढू। तांदूळ घेतले 1.5 वाटी। सर्व ही डाळ आहे, उडीद डाळ घेतली 1 वाटी छोटी भरून। हे सर्व धुवून घेऊ तिन्ही पण। तिन्ही धुवून झाले की झाकून ठेवून देऊ। तिन्ही पण एक एक करून झाकण ठेवून। ह्या मेथ्या घेतल्या, मेथ्या पण टाकून घेऊ उडीदमध्ये। तांदळात ते धुवून झाकून ठेवू। तिन्ही पण सामान ते संध्याकाळी भिजून झाले। डबल धुवून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। हे पहिले पोहे घेतले 1 वाटी भरून, छोटी वाटी। त्याची पावडर काढून घेतली। उडीद डाळ बी काढून घेतली अगोदर बारीक। सर्व एक 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 काढून घेतले, पातेल्यात टाकून ठेवले। सर्व एक 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 आणि त्याच्यातच ही पावडर टाकून द्यायची पोह्याची। सर्व काढून घेतलं की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। मीठ टाकून घेतलं त्याच्यात, ते काढून घेतलं 15 मिनिटं चांगलं एकाच हाताने। आणि तेल पण टाकून घेतलं, खाटा सोडा अजून डबल फिरवलं। रात्रभर भिजू दिलं आणि सकाळी उठून इडल्या केल्या। पहा किती पीठ फुगलं। हे पहा, पाणी ठेवलं का पातेल्यात इडलीचं। हे इडलीचे पात्र, त्याला तेल लावून एक एक इडल्या सर्व ह्याच्यात टाकून सर्व दोन्ही पण भांड्यामध्ये लावून 5 मिनिटं शिजू दे। चटणीचं वाटण, शेंगदाणे, मिरच्या, लसण, कोथिंबीर, जिरं सर्व वाटून घेऊन टाकून फोडणीसाठी तेल ठेवलं बारीक वाटून। कढईमध्ये जिरं, मोहरी, तडतडीत टाकून घेऊ सामान। छान टाकून पतली करून घेऊ चटणी। कोणी कोणी सांबार बनवतं, माझं झाला की नाही। इडल्या पण झाल्या, किती छान झाल्या। सर्व करू खाण्यासाठी। तुम्ही पण करून पहा एक वेळेस। चांगलं भिजू द्यावं लागतं तेव्हा इडलीचं पीठ चांगलं बारीक निघतं।